महाराष्ट्र में लगातार हो रही बारिश, नशे के खिलाफ सरकार की मुहिम, विदेशी फंडिंग की जांच और अक्कलकोट के विकास आराखड़े समेत कई अहम मुद्दों पर मंत्री पंकज भोयर ने सरकार का पक्ष रखा। उन्होंने कहा कि सरकार बारिश से प्रभावित लोगों के साथ खड़ी है। वहीं नशा मुक्त महाराष्ट्र के संकल्पों को पूरा करने के लिए कई बड़े फैसले लिए जा रहे हैं। सुनिए क्या कहा मंत्री पंकज भोयर ने। राज्य में हो रही भारी बारिश को लेकर मंत्री पंकज भोयर ने कहा कि पहले मुंबई और पश्चिम महाराष्ट्र में तथा वधर में भारी वर्षा हुई है। प्रशासन पूरी तरह सतर्क है और बारिश से प्रभावित किसानों व नागरिकों को सरकार की ओर से नियमानुसार मुआवजा दिया जाएगा। आपण बघतोय की मागच्या 10 ते 15 दिवसापासून अनप्रेडिक्टेड पाऊस हा राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये होतोय। सुरुवातीला मुंबई, मग नाशिक, मग पुणे या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला। नंतर आपल्या विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला। नागपूर, वर्धा, भंडारा, गडचिरोली या ठिकाणी आणि अपेक्षित नसलेला हा पाऊस अचानकपणे त्या ठिकाणी आला। त्याच्यामुळे काही ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली, परंतु प्रशासकीय यंत्रणा, सरकार पूर्णपणे ह्या अडचणीवर मात करण्याकरिता त्या ठिकाणी सज्ज झालेली आहे। अनेक ठिकाणी कामं त्या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि निश्चितच जे नुकसान त्या ठिकाणी शेतकरी असो किंवा इतर कुठल्याही नागरिकांचे जे नुकसान झाले असेल ती भरपाई सरकारच्या वतीने निश्चितपणे देण्यात येईल। एंटी नार्कोटिक्स टास्क फोर्स को लेकर उन्होंने कहा कि इस विभाग के अधिकारी और कर्मचारी कठिन परिस्थितियों में काम करते हैं। उनके कार्य को और प्रभावी बनाने के लिए सरकार ने मूल वेतन के अलावा 30% अतिरिक्त भत्ता देने का निर्णय लिया है। उन्होंने कहा कि मुख्यमंत्री का लक्ष्य नशा मुक्त मुंबई, नशा मुक्त महाराष्ट्र है। इसी उद्देश्य के साथ पुलिस और संबंधित एजेंसियां लगातार कार्रवाई कर रही है और सरकार इस अभियान को और मजबूत करेगी। अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स मध्ये काम करणारे कर्मचारी असो, अधिकारी असो, हे अतिशय मेहनतीने त्या ठिकाणी काम करत असतात आणि जगात, देशात किंवा राज्यात या नार्कोटिक्स वरती अंकुश आणण्याकरिता अधिक प्रभावीपणे काम करण्याकरिता ह्या विभागात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी मूळ वेतनावर 30% भत्ता अधिकचा त्या ठिकाणी देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। नशामुक्त मुंबई नंतर नशामुक्त महाराष्ट्र हा संकल्प राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात शासनाने त्या ठिकाणी घेतलेला आहे। पोलीस विभागातले, पोलीस प्रशासनातले सर्व अधिकारी, कर्मचारी देखील या ठिकाणी कामाला लागलेले आहेत आणि निश्चितच लवकरात लवकर याच्यावरती अंकुश घेऊन एक चांगला नशामुक्त राज्य आपण ह्या भारत देशामध्ये त्या ठिकाणी प्रथम क्रमांकावर आहोत। सीजेपी समेत विदेशी फंडिंग प्राप्त करने वाले संस्थाओं पर पूछे गए सवाल के जवाब में पंकज भोयर ने कहा कि किसी भी संस्था को विदेश से फंड मिलता है तो उसकी जांच होनी जरूरी है। यदि फंड का गलत इस्तेमाल पाया जाता है तो संबंधित लोगों के खिलाफ सख्त कार्रवाई की जाएगी। अमित शाह के महाराष्ट्र दौरे का स्वागत करते हुए उन्होंने कहा कि उनके नेतृत्व में कई क्षेत्रों में प्रभावी काम हो रहा है। वहीं अक्कलकोट विकास आराखड़े पर उन्होंने बताया कि बड़ी संख्या में आने वाले श्रद्धालुओं की सुविधा के लिए विकास योजना तैयार की गई है और जल्द ही उस पर काम शुरू होगा। नाही, सीजेपी असो किंवा इतर कुठल्याही देशातल्या वेगवेगळ्या संघटना, राज्यातल्या वेगवेगळ्या संघटना ज्यांना फॉरेन फंडिंग त्या ठिकाणी होत असतं आणि त्या फंडिंगचा वापर ते कुठल्या कामाकरिता करतात हे तपासणे अतिशय आवश्यक आहे। मागच्या काळामध्ये आपण जर बघितलं की काही लोकप्रतिनिधींमार्फत अक्कलकुवा, नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा इथे कार्यरत असलेल्या एका संघटनेला, एका संस्थेला मोठ्या प्रमाणात फॉरेनवरनं फंडिंग त्या ठिकाणी झालं होतं आणि चुकीच्या कामांकरिता ते वापरण्यात आलं होतं। पोलीस प्रशासन, ईडी मार्फत त्याच्यावर कार्यवाही देखील करण्यात आलेली आहे। त्याच पद्धतीने इतर जर का काही अशा संस्था किंवा संघटना फॉरेन फंडिंग घेऊन त्याचा चुकीचा वापर करत असतील तर निश्चितपणे त्याचा त्या ठिकाणी कार्यवाही करण्यात येईल। नाही, निश्चितच काही युवक असो, विद्यार्थी असो, काही एखाद्या घडलेल्या घटनेमुळे संताप व्यक्त करू शकतात, परंतु हा संताप व्यक्त करत असताना काही चुकीच्या संघटना त्या विद्यार्थ्यांमध्ये, युवकांमध्ये जाणे आणि त्यांना त्याच्यामध्ये चुकीचं नरेटिव्ह त्यांच्यामध्ये पसरविणे आणि देशाच्या सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीबद्दल, माननीय पंतप्रधान असो किंवा त्यांच्या कुटुंबियांबद्दल चुकीचे शब्द, गैरशब्द वापरणे, अपमानास्पद शब्द वापरणे हे निश्चितच त्या ठिकाणी निषेधार्ह आहेत। परंतु माननीय पंतप्रधान महोदयांचं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी ह्या सर्व चुका त्या ठिकाणी माफ करून आपल्या युवकांना, जे भरकटलेले युवक होते किंवा विद्यार्थी होते, त्यांना पुन्हा एकदा मुख्य प्रवाहात येण्याचं आवाहन केलेलं आहे।